चला मॅच स्टार्ट करायची आणि याच दरम्यान या स्पर्धेचे सर्वात दमदार आयोजक आम्हा सर्वांचे लाडके खरं तर मुकेश दादा नाईक यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा स्वागत आहे, वेलकम. आणि पहिलीच मॅच काही क्षणातच आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल ती म्हणजे दोन बिग फाईट संघ. एका बाजूला सुएक स्पोर्ट्स दापोली ज्या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि त्याच्या विरोधामध्ये वैष्णवी कोलाट संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चलिए बात करेंगे बघा सम्राट दादा नाईक है जरूर है. आज अंतिम दिन फाइनल डे और जानते हैं कि मैच 9 मैच कवर करना है. सम्राट दादा नाईक विशाल दादा देखिए हमारे अभिप्राय दादा और मुकेश दादा पूरी टीम देखिए सभी की मेहनत यहाँ पर भलाई छुट्टी का दिन नहीं है. और यही बात है कि सम्राट दादा बता रहे हैं कि समय काफी हम आगे निकल चुके हैं. 9 मैच कवर करना है कम से कम. तो भाई आरपीएल के आज लॉर्ड से कि यहाँ पर सेकेंड राउंड भी 4 ओवर का देखने को मिले. अगर इस तरह से देर हुआ तो फिर सेकेंड राउंड देखिए आपको फिर मजबूरन 3 ओवर खेलना पड़ेगा. इसमें ऑर्डनजर की कोई क्या गलती नहीं है. देखिए कल इन्होंने 9:30 का टाइमिंग दी थी इसलिए हम भी सुबह आए देखिए. और इतनी जल्दी टाइमिंग देते ना पूरी ऑफिशियल स्टाफ को देखिए ब्रेकफास्ट है. युवराज दादा देखिए सामने की देखिए डोसा लीजिए इडली लीजिए. सुबह बुलाते हैं जल्दी लेकिन ब्रेकफास्ट भी कीजिए. लेकिन टीम समय पे नहीं आ पा रहे हैं. चलिए अगला मैच देखिए दोनों कप्तान आपको भी तैयार रहना पड़ेगा. एक बार मुकाबला शुरू हो गया तो रुकने का नाम नहीं लिया जाएगा. जीएस स्पोर्ट देखिए नागोटने टीम के कप्तान से भोलेनाथ है आणि अका 11 जासे टीम के कप्तान से चलिए अगला मैच एक तरफ रहेंगे अक्षय पवार देखिए नागोटने के कप्तान करेंगे. दूसरी तरफ बात करेंगे साइस मात्रे देखिए बात करेंगे जासाई. तो चलिए आपको भी देखिए तैयार रहना पड़ेगा. कृष्णा दादा मिश्रा देखिए बात करेंगे. वेलकम दादा स्वागत है. दादा देखिए सामने आप देख रहे हो. और जितने भी देखिए टीम के ओनर आए होंगे मेंटर्स है और जरूर हमारे देखिए पूरी बाहुबली ट्रॉफी के ऑर्डर देखिए इनकी तरफ से आमंत्रण है. अब वीआईपी डैश में आइए. बहुत सारे देखिए यहाँ पर लेजेंड खिलाड़ियों का भी सम्मान किया गया है. मुझे लगता है कृष्णा दादा वहां पर टीम के साथ जुड़े रहेंगे क्योंकि जब मेंटर्स है व्यवस्थापक देखिए बहुत कुछ इनकी बड़ी भूमिका रहती है. और हमेशा देखिए जो ओपन की टूर्नामेंट हम देखते हैं ना बेहतर टीम बनाते हैं और उसके साथ इंसान भी बड़े अच्छे हैं. बहुत अच्छा देखिए आने वाला वक्त में भी अक्षय पवार देखिए अगला मैच के कप्तान यहाँ पर आ चुके हैं. कप्तान तो आ जाते हैं लेकिन टीम भी आना बहुत जरूरी हो जाता है. बेचारा कप्तान ये क्या करें. उन्होंने देखिए 2-4 दिन पहले ही आपको डाल दिए होंगे मैसेज दे दिए होंगे लेकिन समय पर आना चाहिए. नहीं अब मुझे लग रहा है तैयार हो चुके हैं. बैटर आ चुके हैं फील्ड भी खोल रहे हैं. नहीं दोनों कप्तान ने यहाँ पर आशीष मेरुल ने बताया कई खिलाड़ी देखिए जॉब के कारण छुट्टी का दिन नहीं है आ नहीं पाए. लेकिन इसलिए देखिए जब आपका 14-15 का स्कोर लिया जाता है ना योगेश भी सर ये फायदा रहता है. अगर एक खिलाड़ी अनफिट है अगर कोई खिलाड़ी आ नहीं पाता है. दोनों टीम के 12 खिलाड़ी 12 में से चलिए सुई स्पोर्ट दापोली टीम में देखिए 12 में अगर अतिरिक्त कोई खिलाड़ी आपके समर्थक कोई भी रहेंगे तो आपको भेजना पड़ेगा. वैष्णव 11 देखिए बात करेंगे कोलाट टीम के यहाँ पर 12 में से और मुझे लगता है यहाँ पर जब फील्डिंग वाली टीम को सामने भी फील्डर थोड़ा सा आता दे सकते हैं. धीरज है ना
धीरज पाटिल के वाल है, बहुत बढ़िया, अच्छे देखिए ऑलराउंडर्स हैं। नहीं देखिए बहुत सारे खिलाड़ी से वाकिफ हैं और प्रणेशर स्कोरर का काम बहुत बड़ा बन जाता है, लेकिन माइंड में कभी कभी क्या रहता है, खिलाड़ी का नाम ही पता रहता है, वो कहते ना दिमाग में नहीं आता है। और आज के जमाने में उतनी टेंशन है, सिर्फ ही क्रिकेट का नहीं भाई। चलिए गेम ऑन, देखिए 4 ओवर का मुकाबला है आरपीएल लॉर्ड्स का। देखिए पहला गेंद यहाँ पर गिरने जा रहा है, जहां पर धीरज देखिए पहला गेंद पकड़ते हुए बल्लेबाजी में बात करेंगे। स्ट्राइक पर आशीष मेहरोल लेके खुद कप्तान स्ट्राइक पर हैं और उनका साथ देने के लिए सुशांत मुकल देखिए खलवा टाइगर। ओह पहला गेंद देखिए तीखा बाउंसर है और यहाँ पर डिक्लेयर में देखिए पीछे का जो है डिक्लेयर रन है, 1 रन रहेगा, ध्यान रखना पड़ेगा। अगर जो विकेट है विकेट के पीछे गेंद गिरता है, पहला देखिए आपको डेड बॉल दिया जाएगा, अगर दूसरा गिरता है तो नो बॉल दिया जाएगा। ये जानकारी हम आपको लगातार देते जा रहे हैं और 1 बाउंस वार्निंग भी दिया गया है। चलिए बहुत बड़ी देखिए यहाँ पर कर दी विमर्श और उसके साथ देखिए बल्ले का रन है भाई, और बल्ले का रन है तो स्ट्राइक रोटेट होगा, ये चीज ध्यान रखना पड़ेगा। नहीं हम सारी चीजें आपको बता देंगे, जानकारी दे देंगे। जब देखिए एक्स्ट्रा रन रहेगा ना तो बल्लेबाज जो है वहीं रह जाएंगे जगह पर, आपको कोई स्ट्राइक रोटेट की जरूरत नहीं, लेकिन जब बैट से रन रहेगा आपको कंपलसरी स्ट्राइक रोटेट है। कृष्णा दादा वेलकम, स्वागत है। चलिए यहाँ पर रनों की बात करेंगे, रन पहुंचा है 3 रन से। आज देखिए कॉमेंट्री बॉक्स पर मुकेश दादा, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे रे, असं कुठला गाव नाही रे जिथे योगेश मडवी सरांचं नाव नाही रे, क्योंकि ज्यादातर देखिए भिवंडी बैंक की डिमांड मांगे बदलापुर कल्याण रायगढ़ देखिए पनवेल उरन आते रहते हैं और ये फायदा सिद्दीक करोले। एक दमदार राजा पहाड़ी आवाज है, कल सागर मांडोकर सर थे, पहला दिन विपुल पाटिल से, और आज जरूर मजा आएगा क्योंकि आवाज के देखिए बेताज जो मैच में रंग डालने की ताकत रखते हैं योगेश मडवी सर। तीनों भाषा में कमेंट्री करते हैं, लेकिन ज्यादातर देखिए मराठी हिंदी, क्योंकि यहाँ अंग्रेजी कौन सुनता है भाई, फिर अंग्रेजी गाली सुनना पड़ जाएगा। हाँ तैयार यहाँ पर गेंदबाज है धीरज, रनों की बात करेंगे 5 रन, एक सफल आयोजन योजना। योगेश मडवी सर इतना मुकाबला अच्छा हुआ है ना, कल एक मुकाबला और फुल लेन है, लेकिन यहाँ पर छगा तो आएगा भाई, और नो बॉल आ गया। दूसरा बीमर गेंदबाज देखिए यहाँ पर अब नए गेंदबाज का इस्तेमाल करना पड़ेगा, क्योंकि 2 बीमर डालने के साथ साथ देखिए और विकल्प गेंदबाज ढूंढना पड़ेगा। कितना गेंद बचा है भी देख लेंगे, यहाँ पर 24 लाइव है, 2 ही गेंद हुआ है और शायद देखते हैं अंपायर ही बता रहे हैं, अब आपको विकल्प गेंदबाज ढूंढना पड़ेगा। 2 बीमर आ गया, नहीं ये भी अच्छी सोच है, देखिए आपको आरपीएल खेलना है जाकर, तो फिर वहां पर भी देखिए रबर बॉल में कहीं कहीं रहता है, लेकिन आजकल देखिए रबर बॉल भी इतनी वो कहते ना क्रेज इतनी प्रोफेशनल ये हो गया है। योगेश मडवी सर रबर बॉल अभी नॉर्मल नहीं रहा, पहले हम कहते थे एंजॉय के लिए युवराज दादा, अब ये रबर बॉल एंजॉय के लिए नहीं रहा भाई, ये भी टेनिस क्रिकेट के साथ जुड़ चुका है और इसकी हिस्ट्री देखिए आज इसमें भी बाइक आने लगा है, इसमें भी अब 4 व्हीलर आने लगा है, इसमें भी बड़ा प्राइज आने लगा है, इसमें देखिए आइकन देखने को लगे हैं, ओपन देखने को मिले हैं और आरपीएल की लॉट दिख रही है इससे, और बड़ी बात देखिए, और इतनी बड़ी देखिए भन्नाट आयोजन नियोजन देखिए, सजावट देखिए मैदान की और ट्रॉफी देखिए। विवेक देखिए बात करेंगे 24 लाइव है, इनकी टीम देखिए बड़ी मेहनत कर रहे हैं और खुद कप्तान देखिए आए हैं 4 गिनने, इनके पास अनुभव है, इन्होंने दापोली के लिए बहुत बढ़िया, लेकिन आज विशाल जीतेकर और विश्वजीत माथुर रहेंगे एक दूसरे के थोड़ा खिलाफ रहेंगे, लेकिन एक ही टीम में खेलते हैं, ये होता रहता है। लेकिन जब देखिए आईपीएल में हम देखते हैं हमारे भारत के खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ है, 2 भाई भी देखिए। चलिए तैयार विश्वजीत माथुर 4 गेंद कंप्लीट करने के लिए, ये बहुत बढ़िया फिरकी अच्छी करते हैं, देखते हैं रन लेग बाय से हैं तो बल्लेबाज रहेंगे स्ट्राइक पर, और डिक्लेरेशन मैच है इस फिर अनुभव है इन्हें बहुत बढ़िया भातन के लिए वाटा इनिंग्स जो गांव टीम के लिए मुश्किल बनाए थे, कल भी अच्छी गेंदबाजी की है उन्होंने,
और इसका बेनिफिट फायदा मिलेगा, यहाँ भी मिलेगा, आरपीएल में भी मिलेगा। चलिए, गति इतना उनके पास नहीं है, लेकिन फील्डर नहीं है सामने, वो हिट विकेट हो गए। नहीं यही पता पीछे की तरफ ही क्यों चलने लगे। कौन कहता है आपके पास गति नहीं है तो अब अच्छे गेंदबाज कहीं नहीं ला पाओगे भाई। गति की कहते ना, मैं इसलिए कल भी जिक्र कर रहा था युवराज दादा के, गति से ज्यादा सही दिशा में चलना जरूरी होता है। और ये सही दिशा में गेंदबाजी करते हुए ललचाया यहाँ पर बल्लेबाज को। चलता क्या यहाँ पर अंकित कामोटकर देखिए कल हिट विकेट हुए थे बल्लेबाज है। अब देखिए कप्तान कुल, ये नाम देखिए काफी कम खिलाड़ी को मिलता है। योगेश मडवीसर इस साल जीतेकर देखिए इसने जीता है भाई क्रिकेट को। आज देखिए इसने आईपीएल में मेंटर किए, प्रेसिडेंट ट्रॉफी के देखिए उस मैनेजमेंट के देखिए बहुत बड़े हिस्से देखिए कमेटी के, उसके साथ मेंटर्स है खिलाड़ी। और जो अभी आ रहा है ना आरपीएल सीजन 2 देखिए पूरी आदर्श 11 देखिए आपको वहां पर मैनेजमेंट करेंगे। और स्वर्गीय नितिन नाइक है, और कौन है उसका नाम है, श्रेया स्पोर्ट देखिए बात करेंगे। और नितिन नाइक है, और उसके साथ देखिए आदर्श 11 से बहुत ही बढ़िया प्लेयर दादा। हवा में है, फील्डर्स है भाई। ओ प्रशांत कामले थे यहाँ पर से, लेकिन 1 बॉल बाउंड्री शॉट आता हुआ 4 रन बाउंड्री है। विशाल नाइक देखिए, और उसके साथ है समीर भुईर देखिए बात करेंगे। आज सबका चेहरा खिला हुआ है, पता है आज फाइनल डे है, आज फिनिशर है। और बारिश के समय तो चेहरा मखमली रहता है। देखिए हमारे सम्राट दादा, मुझे लगता है कल थोड़ा वक्त नहीं मिला दादा को। नहीं देखिए जवाबदारी जिम्मेदारी, कहते ना इंसान को अलार्म नहीं जगाता है, उसकी जिम्मेदारी जरूर। आज रनों की बात करेंगे 18 रन से, आज इंप्रेस होंगे क्राउड से। मराठी मातृभाषा के देखिए बेताज बादशाह, हिंदी के लीजिए, अंग्रेजी में लीजिए योगेश मडवीसर, पहाड़ी आवाज है। रनों की बात करेंगे, रन देखिए 18 बनाए, 2 ओवर 1 ओवर कंप्लीट हुआ है, लेकिन 2 गेंदबाज का इस्तेमाल हुआ है। और गोल्डन मैन देखिए प्रशांत दादा भुईर है। चलिए आज कुछ एनर्जी ड्रिंक लेकर आइए भाई। क्या बात है, बर्थडे आज भावाचा, जल्लस सारा गावाचा। सिर पे देखिए सेलिब्रेशन मैदान पर नहीं, शाम को रहेगा। किरण दादा राउत देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है। और आज सुबह सुबह मुलाकात हुई उनसे। किरण दादा राउत देखिए बात करेंगे। वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। और ये शुभेच्छा देखिए आज दिन भर चलता रहेगा, और शाम को देखिए एक बड़ा सेलिब्रेशन रहेगा। ये कहाँ जा रहे हैं, बीच में से थोड़ा साइड में जाइए, हाँ थोड़ा बचकर जाइए। चलिए शायद यहाँ पर देखिए जो पीछे के इनमें जो गए खिलाड़ी देखिए वहां पर हैं, उनके लिए देखिए यहाँ पर है इंतजाम है। पानी वाटर स्पेशल जीते कर रहे हैं, इतिहास उठा कर देखिए भाई। यहाँ पर से कहते हैं ना, जहां मैटर बड़ा होता है वहां विशाल जीते कर खड़ा होता है। मुकेश दादा कल कहीं मुकाबला एक तरफा हुआ जरूर, हमें भी थोड़ा उतना मजा नहीं है, लेकिन 1-2 मैच ऐसा हुआ एकदम से टनाटन भाई। वो जो केडीएच वागिलवाड़ा मुकाबला जो हुआ बामन डोंगरी के बीच में, और उससे पहले जो 1 रन 1 बॉल लो स्कोर है, वो 2 मैच बहुत बढ़िया था, कमाल के। लेकिन आज होगा मुकाबला अच्छा, क्योंकि ये तैयारी आरपीएल के लिए। जहां मैटर बड़ा होता है वहां विशाल जीतेकर खड़ा होता है। और इस बार देखिए स्विंग के साथ खेलना चाहते थे, थोड़ा रिप्ले में देखेंगे यहाँ पर किस तरह से बीट हुए। 24 लाइव देखिए मजा आता है इनके साथ काम करने में। ये देखिए बाहर की तरफ खेलने के लिए, अगर हमारी कमेंट्री निखर रही ना बिखर रही ना मुकेश दादा, एक कारण से, क्योंकि अच्छा क्रिकेट और अच्छी लाइव टेलीकास्ट। ये जो रिप्ले दिखा रहे हैं ना, हमें देखिए साइड एंगल में हम बैठे हैं, मिड विकेट में बैठे हैं, आसान नहीं रहता कि अंदर आ रही है बाहर आ रही है। 24 लाइव तभी तो देखिए 4 लाख के पास है, और क्रॉस कर जाएंगे आरपीएल सीजन 2 में। हवा में खेने और मेहमान देखिए इस वक्त हमारे आते हुए
चलिए आदरणीय रोनी दादा भूर देखिए इस वक्त आते हुए वेलकम, आपका भी स्वागत है। आज जरूर मेहमान आपको दिखेंगे। कहते ना आंगन में चंदन के पेड़ हो तो फिर खुशबू तो आएगी भाई। और आज बाहुबली देखिए, ये नाम देखिए पूरा टेनिस क्रिकेट जगत में देखिए खुशबू। योगेश मणिवी सर भी देखिए इंप्रेस हुए जब बाहुबली की नाम आई कि नहीं इतनी बड़ी चेहरा देखिए पूरी सतमा में देखिए टेनिस क्रिकेट पूरी जगत है। लेकिन उस यादों को लेकर देखिए पूरी कोहली पूरी टेनिस क्रिकेट देखिए। और ये प्रतियोगिता चलता हुआ रनों की बात करेंगे, रन बना है 26 से। विशाल जीतेकर देखिए यहाँ पर बड़ा हिट है। AK-47 विशाल जीतेकर देखिए कप्तान कूल हैं और माइंड को कूल करने के लिए खूबसूरत फार्म हाउस भी बनाए हैं। जब टेंशन में होता आइए भाई माइंड कूल कीजिए। नहीं जरूर समय निकाल कर आएंगे विशाल दादा। लेकिन रनों की बात करेंगे 32 रन। लेकिन अभी कुछ समय पहले बात चल रहा था आजकल फार्म हाउस भी देखिए समय पे मिलता नहीं भाई। वो सैटरडे संडे हाउसफुल रहता है, पहले बुकिंग करिए। लेकिन यहाँ पर विशाल जीतेकर देखिए क्लास बल्लेबाजी देखिए, प्रोफेशनल क्रिकेट रहता है। 32 रन टीम का स्कोर जाकर पहुंचा है। अंदर आया गेंद होता है देखिए, रन बरसता है यहाँ पर। कल भी हमने देखे काफी रन दूसरा लिया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया यहाँ पर। और अच्छे खिलाड़ी का यही पहचान होता है, वो स्ट्राइक रोटेट करता रहता है। रनों की बात करें, रन जाकर पहुंचा है 34 रन है। कहते ना फूल कभी ये नहीं सोचता कि कौन उसका प्रशंसा करेगा, वो तो बस अपनी खुशबू और अपना सुंदरता बांटता रहता है। और विशाल जीतेकर वही काम कर रहे हैं अपने कार्य में। मैदान के अंदर लीजिए, मैदान के बाहर लीजिए, टीम का स्कोर लेके जाकर पहुंचा है 34-34 है। लाजवाब देखिए रायगढ़ के लिए कहीं कोहिनूर ऐसा है और जिन्होंने यहाँ पर संदेश दादा पाटिल कहां पर 24 लाइव है। मुझे लगता है आज वो भी शायद यहाँ पर तशरीफ रखेंगे और आरपीएल की जिम्मेदारी उनके ऊपर भी देखिए तेजेश दादा देखिए। और आज श्रीजा लिबन देखिए बात करेंगे केपीसी इनाम पूरी टीम है। जरूर देखेंगे। देखिए अगला मैच देखिए बात करेंगे अक्षय पवार और साइस मात्रे, दोनों कप्तान से। अब ये देखिए बल्लेबाज सुशांत मोगल, इनकी खामोशी पे कभी शक मत करना भाई। कलवा के देखिए बाहुबली हैं, इनके जो क्राउड आते हैं ना खास करके इनकी दीवानगी, जिससे उस्मान के टाइगर पूरी तलो जागा। इनके देखिए कलवा पेन देखिए वहां से भाग कर आते हैं। अगला मैच देखिए बात करेंगे जी स्पोर्ट्स है नागुड ने टीम के कप्तान से और उसके साथ है भोलेनाथ अनी अकेले झांसी टीम के कप्तान से। सीधा देखिए स्ट्रेट खेलते हुए यहाँ पर और एक सिंगल यहाँ पर आता हुआ और देखिए सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिया। चुकीला माफी नहीं, गलती करोगे तो भाई कीमत आपको चुकाना पड़ेगा। बहुत सारे देखिए रील स्टार व्लॉग है, इनकी भी तारीफ करना चाहूंगा। लगातार एडिट करके इस टूर्नामेंट की देखिए ताजा अपडेट है। कई क्लिप देखिए बड़ी तेजी से वायरल चल रही है। कल की एक मुकाबला की देखिए 1 रन बचाना और उसके बाद प्रथमेश के देखिए 4 छक्का, सूरज के छक्का, बहुत सारी चीजें। आकाश पाटिल की बल्लेबाजी और चैतन्य पाटिल लेके ट्रेंडिंग में वो भी चलता हुआ, वो जो सेलिब्रेशन और दिनेश पाटिल बाहुबली ट्रॉफी देखिए खर्चा भी है और चर्चा भी है। टीम के स्कोर है 37 और जयेश की इनिंग गेंदबाजी। और जयेश फिर मुझे लगता है एक लौते ऐसे खिलाड़ी बन गए, लगातार तीसरा दिन दिख रहे हैं। चैतन्य पाटिल भी आपको दिखेंगे, बहुत सारे खिलाड़ी देखेंगे। विशाल जीतेकर स्ट्राइक पर है। तैयार गेंदबाज फ्लिक या कलाई के सारे यहाँ पर मुड़ा गेंद को। हाँ जब तक गेंद वापस आता फिर से एक बार देखिए दूसरे के लिए भागते हुए 2 रन कंप्लीट भी होता हुआ। डबल के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 39 रन है। ये अच्छी सोच है। कहते ना जब जब मौका मिलता है ना, जिंदगी में मौका कम मिलता है, योगेश सर जरूर बताएंगे धोखा कितना मिलता है। और भरोसा का तो जमाना ही नहीं रहा। बहुत सारी चीजें आज आपको सुनने को मिलेगा जरूर। स्लोअर गेंद देखिए गति का यहाँ पर बहुत बढ़िया मिश्रण करते हुए
कामेश चौहान देखिए बात करेंगे, काम बेहतर कर रहे हैं और रनआउट देखिए यहाँ पर थोड़ी निराश लौटेंगे, वो कह देना लेने का देना पड़ गया। विकल्प मिलेंगे बहुत है मार्ग भटकाने के लिए, संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए, और वो संकल्प विशाल जीते करके यही था, ज्यादा से ज्यादा रन जुड़ने। चलिए पानी थोड़ा अंदर लेकर जाइए, ये विशाल दादा पानी पानी। रनों की बात करेंगे, रन बनाए 40, पानी लेकर विशाल दादा। चलिए यहाँ पर इस ओवर की कितनी गेंद बची हैं? एक गेंद बचा है विशाल दादा, एक गेंद बाद चलेगा ओवर कंप्लीट में, अगर जरूरत ज्यादा है तो तुरंत भी लेकर पहुंचेंगे। एक बॉल बचा है लेकिन पूरी थके हुए हैं। देखिए लेके जाइए, पानी लेकर जाइए, सबसे पहले लेके जाइए, जाइए, थके हुए हैं, भाग कर जाइए। अंपायर के पास चाहिए तो एक दो रख दीजिए, छोटी बोतल है, जरूरत पड़ा तो वहां पे। ये देखिए भाई यहाँ पर आए मैदान पर आते ही देखिए यहाँ पर सौरभ मोकल के बल्ले से निकलता भाई गगन चुम्बी छक्का। सौरभ ठोकल देखिए बात करेंगे, और सौरभ ठोकल की यहाँ पर बात अगर किया जाए तो भाई अल्टो के नाम से पहचाने जाते हैं, नवीन पनवेल से, यहाँ की हवा से, यहाँ से वातावरण से उन्हें वाकिफ है। चलिए रनों की बात कर लेंगे, रन कितना बना है? 47, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है, थोड़ा मैदान पर ड्रिंक्स पहुंचा है, काफी सिंगल डबल भागना पड़ा, और बारिश भी नहीं है, थोड़ा गर्मी भी है। जब जब बारिश रुकता है देखिए गर्मी का सेल्सियस डिग्री वापस बढ़ जाता है। सम्राट दादा नायक देखिए बात करेंगे, और खुद देखिए जाकर पानी लेकर पहुंचे, बहुत ही बढ़िया देखिए यहाँ पर नहीं, हमेशा जब भी मैं देखता हूँ सम्राट दादा, ये आपको जो उनकी चाल चलन है ना वो बिजी दिखता है, और कहते ना जो इंसान जिंदगी में बिजी रहता है उसके लिए हर काम इजी हो जाता है, और जो लेजी रहता है ना उसके लिए काम कभी इजी नहीं होता है। और सम्राट दादा की मैं ये चीज देख रहा हूँ, उनके चेहरे हमेशा देखिए बिजी, हमेशा जरूर कहीं ना कहीं कहाँ मेहमान आ रहे हैं, कहाँ मैच, नजरे निगाह बड़ी तेज। रनों की बात करेंगे 47, लेकिन आखिरी ओवर है भाई यहाँ पर, अंतिम ओवर, और विशाल जीतेकर इस वक्त देखिए बल्लेबाजी कर रहे हैं। 23 रनों पर देखिए 11 गेंद पर 23 पर बल्लेबाजी। अब गेंदबाजी में आखिरी ओवर आते हुए जयसूर्य भातन, तीसरा दिन आज खेलते हुए, और ये देखिए हवा में खेने फील्डर से भाई यहाँ पर कैच लिया, विशाल जीतेकर यहाँ पर बिग विकेट, एक सेट बल्लेबाज का आउट होना, ये तो जरूरी था भाई यहाँ पर, कहते ना संघर्ष कभी भी धोखा नहीं देगा, वो एक दिन कामयाबी बनकर जरूर लौटेगा, और ये जो जयसूर्य का संघर्ष है ना पिछले 2 दिनों से आज तीसरा दिन, ये आज कामयाबी बनकर लौटता हुआ यहाँ पर। अच्छा कैच भी लिया गया, महेश देखिए बात करेंगे वयाल के, यहाँ पर आसान नहीं था, सामने देखिए मारूफ के नाम से पहचाने जाते हैं, श्रीलंका के लिए बहुत बढ़िया देखिए ऑलराउंडर थे। मारूफ जोगिलकर देखिए बात करेंगे बस सोहेल है, तो चलिए नए बैटर बात करेंगे, मारूफ जोगिलकर देखिए बात करेंगे नए बैटर से। हाँ ये देखिए मसला से देखिए पर फिल्म करते हैं, लेकिन मसला बन गया उनके लिए भाई, क्या विकेट दे पड़ने पर सेट बल्लेबाज का आउट होना, और नए बल्लेबाज का विकेट पर आना। चलिए रायगढ़ के साथ सूरज दादा पाटिल आइए, खास करके मैनेजमेंट देखिए इनकी तरफ से आमंत्रण वीआईपी डाइश में तशरीफ रखिए, वेलकम, आपका स्वागत है। क्या कल बल्लेबाजी किया था भाई, क्या मैच देखें, आखिर गेंद तक वो मुकाबला देखिए हाथ उसने निकला पर। ये बैटर की बात करेंगे यहाँ पर भेंडकल के देखिए बात करेंगे जुगल गरत है,
और थोड़ा तो कहीं ना कहीं रन ढूंढना पड़ेगा भाई। मानो कि विशाल जीतेकर का विकेट गिरा, उसके बाद है गाड़ी पटरी से बाहर है। और बादन एक्सप्रेस इस वक्त देखिए जयसूर है। नहीं, ये ठंडे दिमाग के ये भी खिलाड़ी हैं। अगला मैच जे स्पोर्ट्स नागुटनी टीम के कप्तान बोले नातानी अका 11 जासाई टीम के कप्तान। और इनिंग ब्रेक में देखिए जो कप्तान नहीं रहेंगे योगेश मडवी से टॉर्च मौजूदा कप्तान को दिया जाएगा। ये टूर्नामेंट का नियम है। और दूसरे के लिए भागते हुए तो कंपलसरी देखिए दोनों कप्तान को यहां पर आना पड़ेगा। अगर एक कप्तान रहेंगे दूसरे कप्तान नहीं रहेंगे, सेकेंड इनिंग का जैसा पहला गेंद गिरेगा मौजूदा कप्तान को टॉस दिया जाएगा। और कल ऐसे भी पहला दिन भी हमने देखे और कल भी देखे, हाथ से धोना पड़ा एक दो टीम को। रनों की बात करेंगे, रन 49 49 दावा। लेकिन देखते हैं यहाँ पर टीम का टोले को कहां तक लेकर जाकर पहुंचेंगे। ऊंचाई तो भर दी है, शॉर्ट सिली मिड विकेट देखे तैनात थी और कैच ओ लेना चाहिए था भाई। रबर बॉल हाथों से फिसलता है, आसान कभी कभी कितना आसान चीज मुश्किल हो जाता है। आखिरी गेंद रहेगा भाई। टीम का स्कोर 50। कुंडी मत खटखटाना, सन्नाटा है जमाना। 55-56, एक चौका या छक्का, एक फाइटिंग टोटल बन सकता है। कल देखिए 41 डिपेंड किए बामुंडोंगरी टीम में, लेकिन आज देखिए बात करेंगे आरपीएल लॉर्ड से। और ये बेनिफिट फायदा जयसूर ने देकर गई। आखिरी ओवर में देखिए केवल 3 रन खर्च किए, मैच को बहुत समय के लिए यूटर्न दिया यहाँ पर। तो चलिए यहाँ पर 51 का टारगेट है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। पहली मोहब्बत और पहला मुकाबला, कुछ भी हो सकता है भाई, कहा नहीं जा सकता है। लेकिन चलिए दोनों कप्तान से साइस मात्रे अक्षय पवार। इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस, जो कप्तान यहाँ पर मौजूद नहीं रहेगा फिर टॉस उन्हें लॉस दिया जाएगा। अगर दोनों कप्तान नहीं रहेंगे फिर देखिए जो ओवर में है वो कटौती देखिए दिक्कत बच जाएगा। और एक कप्तान रहेंगे तो फिर उन्हें टॉस दिया जाएगा। जरूर अक्षय पवार मुझे लगता है टॉस बॉक्स की तरफ आ रहे हैं और उनके कानों पर मोबाइल भी लगा हुआ है। इसका मतलब आप समझ सकते हो कि अभी भी खिलाड़ी पूरी तरह से जुड़ने की कोशिश कर रहे हैं। और अर्पिल किया जाए तो योगेश मडवी सर, आप भी पनवेल प्रीमियर लीग के अच्छे ऑर्गेनाइजर हो, पनवेल समालोचक एसोसिएशन का आप उपाध्यक्ष हो, आप जानते हो एक एक खिलाड़ी को वहाँ पर कप्तान, टीम के ओनर्स, टीम के मेंटर्स चॉइस करते हैं, फिर उसके साथ साथ वो खिलाड़ी को इकट्ठा करना पड़ता है। हमारे कृष्णा दादा मिश्रा देखिए हम देख सकते हैं यहाँ पर जरूर इतना खुश नहीं रहेंगे टोटल से, लेकिन फिर भी सहमत रहेंगे कि गेंदबाजी से आशीष मेहरुल जैसे कप्तान है, बहुत कुछ विशाल जीतेकर उस टीम में है। तो चलिए दोनों कप्तान देखते हैं। अब इंतजार जैसे सेकेंड इनिंग का पहला गेंद गिरेगा भाई। और तब तक के लिए ले चलता हूं मैं योगेश मडवी सर की तरफ सीधा, जहां पर सेकेंड इनिंग के मुकाबला की तरफ है। और कप्तान जैसे जोड़ेंगे टॉस किया जाएगा। अगर कप्तान के आने में देरी हुई तो फिर दोनों को कीमत चुकाना पड़ेगा। अक्षय पवार यहाँ पर चला, जीएस स्पोर्ट्स नागोठणे टीमचे कॅप्टन अक्षय पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भोलेनाथ आणि अका 11 जासई टीमचे कॅप्टन साईश मात्रे आपल्याला विनंती की आपण यावं. इनिंग ब्रेक जर सुरू झाली तर आता टॉस जीएस स्पोर्ट्स नागोठणे टीमला देण्यात येईल, या गोष्टीची नोंद घ्या. कारण कंपल्सरी हा नियम सध्या सर्वकडे चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कॅप्टनने ही सूचना लक्षात ठेवायची आहे. थँक्यू. नाशिवंत देह सारा उद्या जाईल भंगून, काय कमवले काय जमवले, कधीतरी मातीमोह होईल. 2 शब्द प्रेमाचे घ्यावेत सदामुखी, प्रेमाने जग जिंका मग होती सर्व सुखी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. त्याचबरोबर आजचा दिवस विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असतो, तर सर्वांना पुन्हा एकदा मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गुरूंच्या चरणी ज्ञानाचा वास, त्यांच्या कृपेने उजळतो प्रत्येक श्वास, आयुष्यभर राहो त्यांचा आशीर्वाद साथ, हीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना खास. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तर याच दरम्यान आमच्या अमरदादा पवार यांचं आगमन झालंय. अमरदादा या, आपलं स्वागत आहे. बाहुबली
नितीन नाईक स्मृती चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. अमरदादा पवार या मुकेश दादा नाईक यांचे खास मित्र आहेत ते, आणि त्यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं स्वागत आहे. आज खरं तर RPL लॉट्स आहे प्रेक्षकांसाठी मेजवानी. आज शेवटचा दिवस आहे आणि आज मेगा फिनाले असल्यामुळे आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बाबूशा ह्या ग्राउंडवरती पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून अर्थात 24 इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिलं सत्र आपण पाहिलं की वैष्णवी कोलाट टीमनं 50 धावा 4 षटकामध्ये ठोकल्यात. 51 धावेचं टार्गेट मैदानावरती टीम सुखस्फोट दापोली टीमच्या समोर असणार आहे. 51 धावेचं लक्ष्य मनाशी बांधून सुखस्फोट दापोली टीमचे कॅप्टन विस्फोट खाडू खरं तर विश्वजित म्हात्रे सोबत जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. अबंत धावेनं खातं खुलं झालंय सुखस्फोट दापोली टीमचं. गोलंदाजी मागवती कॅप्टन आशिष मोहरोल. कॅप्टन टू कॅप्टन एकीकडे विश्वजित म्हात्रे. ओ नाईस डिलिव्हरी. गुडलेनचा वापर केला. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर फेकला, त्यानंतर त्याने चेंडू गुडलेनवरती फेकलाय. एकच कॅप्टन उपस्थित, त्यामुळे आता आयोजक मला सूचना देत आहेत कारण GS स्पोर्ट्स नागोटने टीमचे कॅप्टन अक्षय पवार उपस्थित आहेत आणि त्याला टॉस देण्यात आलेला आहे. लक्ष असू द्या. बॅटवरती चेंडू आला. मिड विकेट मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत विश्वजित म्हात्रेनं केली 1 धाव पूर्ण आणि अकाउंट ओपन केलंय. 24 चेंडू मध्ये 51 धावेचं टार्गेट आहे. प्रतिषटक 12.75 म्हणजे जवळजवळ त्याची सरासरी प्रत्येक षटकामध्ये कंप्लीट करायची आहे. प्रति षटक धावा पूर्ण करायचे असते तर प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके तुमच्यामधून येणं गरजेचं आहे. आणि सध्या दुसरीकडे आपण पाहिलं तर कॅप्टन आशिषनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चेंडू फेकलेत त्यानं आतापर्यंत 2 धावा दिल्यात. त्यानं 2 सुरुवात चांगली झाली आहे टीम वैष्णवी कोलाट टीम. हो सुंदर चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. गुडलेनचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. सकाळच्या सत्रातला पहिला मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात आणि त्यांच्यासोबत बरेच प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील मॅच एन्जॉय करतात. फटका छान आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. 4 रन. सलामीवीर जयेश भोईरच्या बॅटमधून सध्या हा चौकार आपण पाहिला आणि चौकारानं त्यानं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. प्रतिषटक 12.75 ची सरासरी आहे. सरासरी मेंटेन करायची असेल तर तुम्हाला 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. चेंडू फेकले गेले त्या ओव्हरमध्ये 4 चेंडू 6 धावा. जिंकण्यासाठी 51 धावेचं लक्ष. सुंदर मॅच होणार 2 टीम मध्ये. RPL अर्थात रायगड प्रीमियर लीग रबर बॉल अगोदरची ही तयारी. डिक्लेअर झोन प्लस व्हाईट अर्थात 1+1 अशा 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. धावा येणं गरजेचं आहे. असेच षटक जर आपण पाहिलं तर त्याच्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आल्यात, 2 चेंडू व्हाईट आल्यात आणि 1 चौकार देखील आल्या. आतापर्यंत 8 धावा 4 चेंडू मध्ये त्यानं खर्च केल्यात. जयेश भोईर डावखऱ्या हाताचा खाडू. त्याच्या बॅटमधून 1 चौकार आपण पाहिलाय. समोर केसलाय. ऑन साइड मध्ये फिल्डर आहेत. जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत 1च धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 1 ने पुढे. धाव फलकावरती बिनगडी बाद 9 धावा. अद्याप इथनं पाहिलं तर 42 धावेची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 चेंडू आणि 42 धावा. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. टॅप केलाय. समोर फिल्डर नाहीये परंतु जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत रन्स मिळाली 1 आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना सुखस्फोट दापोली टीम बिनगडी बाद. धावा झाल्या तर धावपडकावरती 10. समीकरण येणारे 18 बॉल. आता गरज आहे 41 धावेची.
नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल GS स्पोर्ट्स नागोटणे बनाम भोलेनाथ आणि अकाय 11 जासई यांच्यामध्ये होणार आहे. कॅप्टन भोलेनाथ आणि अकाय 11 जासईचे कॅप्टन उपस्थित नव्हते, त्यामुळे आयोजकांनी पॅनल्टी अर्थात समोरच्या टीमला टॉस दिलेला आहे. अर्थात GS स्पोर्ट नागोटणे टीमला टॉस दिलाय. अक्षय पवार आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे लगेच. मारूप जोगिलकर मसला गोलंदाज माकवती आल्यात. सुमित डोंगरे यांचं आगमन झालंय. आज रायगडातले स्टार खेळाडू तुम्हाला मैदानात पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, परंतु हा बॉल कुठे जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि पंचांचा डिसिजन देखील आला आमच्यापर्यंत. नो बॉल. 1+1 अशा प्रकारे 2 धावा मिळतील. फटका अतिशय सुंदर होता, परंतु पाठीमागे शॉर्ट ग्राउंड आहे, त्याच्यामुळे डिक्लेअर झोन आणि त्या डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर मिळाल्या फक्त एकच धाव. 9+1 अशा प्रकारे 2 धावा. संस्कार स्पोर्ट कडून आपल्याला उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. आज बक्षिसांची खैरात करत तर आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी कुणाल नाईक भिंगारी फलंदाज बाद झाले. पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये जाणं डाबाला सुरुवात करताना दमदार सुरुवात केली तर सलामी वीर मैदानातनं बाहेर झालाय. विश्वजित म्हात्रे कुणाल नाईक भिंगारी यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात येते. त्यानंतर नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून गॉगल देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी ही बक्षीस आहेत आणि संस्कार स्पोर्ट कडून उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट. सर्व दानशूदात्यांचं मनापासून आभार. भरपूर मोठी स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते, ज्या नावाची चर्चा अखंड रायगडासोबत पूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये व्हायची, तो नाव कुठेतरी आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. अर्थात बाहुबली स्वर्गीय नितीन नाईक स्मृती चषकाचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस आपण स्पर्धा पाहिली. 2 दिवसामध्ये 2 संघ सुपत्रीमध्ये दाखल झालेत. आज 8 मधून 1 संघ सुपत्रीमध्ये दाखल होणार आणि त्यानंतर सेमी फायनल अशा मॅचेस आज प्रेक्षकांना पाहायला मिळतील. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निमिष मोहिते. बॉल सुंदर होता, पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झालाय. अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा बॉल. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केलाय गोलंदाज मारूप जोगिलकर मसला. खर तर आज हा फटका फसलाय. बॉल हवे ते 3 फिल्डर नाही पोहोचू शकले, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. विश्वजित म्हात्रेची विकेट अगदी स्वस्तामध्ये. खरं तर विश्वजित म्हात्रेनं टीम साठी फक्त 3 धाबेचं योगदान दिलं. ही जिम्मेदारी आता पूर्णपणे जयेश भोईच्या खांद्यावरती आहे. फटका अतिशय सुंदर आहे आणि सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. आता चर्चा केली आणि जयेश भोईच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. टोटल धावा 21 रन. आता गरज है 30 धावेची. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, पर कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष तो कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आज मैदानावरती जिंकायचंय ही जिद्द आहे आणि ती जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये रायगड प्रीमियर लीगचे स्टार खेळाडू मैदानात उतरले आहेत. आणि आता सध्या जयेश भोईने टोकलाय षटका. त्यानंतर आलाय डॉट. वार पे वार, पलट वार. एक तेरी तो एक मेरी. सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गांची प्रचंड गर्दी आहे. त्याचबरोबर 24 इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा चांगला चेंडू चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये
फील्ड तैनात, 1 रन मिळेल, डबलचा कॉल नकार दिला. स्ट्रायकर काढून एका धाबेने टीमची टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फटकावरती 22 रन्स. आता समीकरण जे बदललंय, येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धाबेची गरज आहे. जवळच आपण पाहिलं दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि वरूनच तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आपल्या कानांना. परंतु प्रत्येकाच्या मनाला एकच प्रश्न आहे, अजूनही ते नाव दिलं नाहीये. त्यासाठी भूमिपुत्रांचा लढा सुरू आहे आणि खरं तर आता दिल्लीवरती धडक मोर्चा होणार आहे 5 ऑगस्ट. खरं तर जोपर्यंत नाव नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार भूमिपुत्रांचा. चला एकत्र येऊ नका प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही टाइम घेऊ शकत नाही. एका ओव्हरसाठी तुम्हाला आम्ही फक्त 5 मिनिटं देतोय. 4 षटक 20 मिनिटं, त्याच्यातनं तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा टायमिंग दिला जातो. आणि जर नक्कीच, कारण रबर बॉल मध्ये 5 मिनिटं हे भरपूर वेळ आहे, तरी सुद्धा आयोजकांनी 5 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. ऑलरेडी आता 11 मिनिटं झाली 2 षटकांसाठी. 9 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे राहिलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत की ह्या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल, कारण आता काही दिवसानंतरच आरपीएल सुरू होते आणि लगेचच आपल्याला येत्या 31 तारखेपासूनच आरपीएल सुरू होणार आणि तत्पूर्वीची ही पूर्व तयारी. कोण मारणार बाजी? स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक स्मृती चषकामध्ये पहिल्या मॅच मध्ये आमने सामने. बॅटच्या टोईनला बॉल लागला हवेत आणि 2 खेळाडू परंतु नाही पोहोचू शकले. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु इथे स्लीप झालेत. 1+2 अशा एकूण 3 धावा मिळते ह्या बॉलवरती. काही क्षणासाठी असं वाटलं की हा चेंडू भरपूर उंच गेला, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं उघड झालं. धाबा मिळाल्या त्या ठिकाणी 3 धावेनं टीमची टोटल पुढे गेली आतापर्यंत 25. आता गरज येते 26 धावेची. 11 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. जुगल घरात तिसरं षटक निर्णायक आहे. तिसरं षटक हे टर्निंग पॉइंट आहे, ज्यामध्ये जुगल घरातचा वापर कॅप्टनने केलाय. पाहायचं जुगल घरात कशा प्रकारे गोलंदाजी करणार. त्याच्या समोर सेट बॅट्समन सध्या आपण पाहिलं तर जयेश भोईर, ज्याच्या बॅटमधून आपण 1 चौकार 1 षटकार पाहिला आतापर्यंत. आणि मी तेच सांगितलं की ही जिम्मेदारी जयेश भोईरच्या खांद्यावरती आहे. फटका छान आहे ऑन साइड मध्ये. फिल्डर हातातनं निसटलाय. नुसता निसटला नाहीये, हा बॉल सरळ गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि आम्ही नेहमी सांगतो ना की क्रिकेट खेळत असताना तुमच्या सोबत तुमचं नशीब असणं गरजेचं आहे. 99% मेहनती सोबत जर 1% नशिबानं साथ दिली ना की 100% यश मिळतं. आणि आता तेच घडले. जयेश भोईर असं वाटलं की आता बाद होणार, परंतु चूक केली त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिझन मध्ये. महारूप चूक झालीये, चूक नव्हे तर महाचूक म्हणावी लागेल. तर हातातनं बॉल निसटल्यानंतर षटकारी मिळालाय. नुसता झेल सुटला नाही तर 6 धावा. आता समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 20 धावा. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. तरानट्य परिस्थितीमध्ये ही लढत. पहिलीच मॅच पुन्हा ठोकलाय. ओ हो हो हो. लॉंग 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 बिग वेब. जर तुम्ही मला जीवनदान दिलाय तर त्याचा फायदाही मी घेऊ शकतोय हे सांगितलंय जयेश भोईर. आणि लगेच त्यानं टोकलाय लॉंग षटकार. आणि आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 9 चेंडू फक्त 14 धावेची गरज आहे. 3 षटकार 1 चौकार. प्रणय माहिती देताना धाबा झालेत 12 चेंडू खेळलाय खरं तर. आणि 30 धावेची शानदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर. मी सुरुवातीला तेच सांगितलं की जयेश भोईर जर शेवटपर्यंत टिकला
तर या मॅचचा निकाल लावेल, परंतु त्याला बाद करण्याची संधी आली होती आणि ती संधी खर तर महरूपनं गमावली. त्यानंतर दुसरा षटकार आलाय. जिंकण्यासाठी 14 धाबीची गरज. 37 रन्स टीमची टोटल. एक गडी बाद. सुरुवातीला गडी लवकर बाद झाला पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं की इथे 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 14ची गरज आहे. चांगला चेंडू खोलात टाकलाय, खोदून काढलाय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून. ऑन साइट मध्ये फिल्डर लांबून आल्यात, तोपर्यंत दुसरी धाव फार वेगानं कंप्लीट केली. एक धाव दोघांसाठी फार महत्वाची आहे. जिंकण्यासाठी आता 12 पाहिजेत. 8 चेंडू राहिलेत. अद्याप वेळ गेली नाहीये. रबर बॉल मध्ये सामना टर्न व्हायला 1-2 चेंडू चांगले पडले की लगेच सामना टर्न होऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करताय गोलंदाज, परंतु बॉल हवेत आहे. पोचणार की नाही हा प्रश्न होता, परंतु आताही चेंडू जमिनीवरती लँड झाला. तोपर्यंत 2 धावा आल्या. पुन्हा एकदा आणि 2 धावेने संघ पोचलाय. 41, 10 धावा, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू जरी डॉट आला किंवा विकेट आली तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक होईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. (34) 34 वरती जयेश भोईर खेळतोय. एक षटकही त्यानं हाताळलं, 2 विकेट्स आणि फक्त 3 धावा. टर्निंग पॉइंट षटक त्यानं फेकलं होतं, शेवटचं अंतिम षटक, आणि खरं तर फक्त 3च धावा दिल्यात. ऑलराऊंडर भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकार केली. जयेशनं थोडासा दुखापत जयेश भोईर हा ग्राउंड खरं तर 3 दिवस सातत्यानं आपल्याला खेळताना खेळाडू पाहायला मिळाला. गावच्या टीम मध्ये अर्थात भातान टीम मध्ये तो खेळला. त्यानंतर काल आयकॉन म्हणून तो खेळला आणि आज रायगड प्रीमियर लीग अर्थात सुएक्स स्पोर्ट दापोली टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. सर्वात लांब पल्ल्याचा षटकारी त्याच्याच नावावरती आजही त्यानं लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय. बाबूशा, खरं तर डावकुऱ्याचे खेळाडू नेहमी विस्फोटक असतात. आपण पाहिलेत खरं तर सर्वात लांब षटकार. यस, 39ची खेळी त्यानं केली होती. आता सध्या 49. जयेश भोईर 49 त्याचा बेस्ट आहे, परंतु आता इथे धावा झाल्यात त्याच्या स्वतःच्या 34. जिंकण्यासाठी गरज आहे. 7 चेंडू 10. सुंदर चेंडू, समोर खेळाडू आहे, पायचं इथे विकेट मिळू शकते, परंतु गमावली आहे संधी शेवटच्या बॉलवरती. अशा प्रकारे पुन्हा एकदा जे बंधन मिळालंय. 3 षटक समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपडकवती धावा लागल्यात 42. एक गडी बाद. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. नेक्स्ट मॅच जीएस स्पोर्ट्स नागोटणे बनाम भोलेनाथ आणि अका 11 जासई. सुमित डोंगरे खेळताना पाहायला मिळेल. अक्षय पवार खेळताना पाहायला मिळेल. साईस मात्रे कॅप्टन आहेत. ते सांगितलं आज प्रेक्षकांना मेजवानी आहे. खरं तर आज तुम्हाला रायगडचे सर्व स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. सध्या मैदानावरती एकाकडे आपण पाहिलं तर 35 वरती खेळतोय नाबाद जयेश भोईर. त्याच्या स्वतःच्या नावावरती 49 हा बेस्ट आकडा त्याच्या नावावरती आहे. 6 चेंडू 9ची आवश्यकता. सर्वांचं लक्ष मैदानाकडे. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी 12 पाड्याचा राज गावंडाला आणि त्यानं पहिला चेंडू डॉट फेकत मैदानावरती कमबॅक देण्याचा प्रयत्न केला. अशा जिवंत खेळात की हा सामना आम्ही जिंकू शकतोय. सुंदर लढत आहे 2 टीम मध्ये. काल याच ग्राउंडवरती 6 चेंडू मध्ये 5 धावा डिफेन्स होतानाही पाहिल्यात, परंतु आज बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. त्यामुळे ही लढत कदाचित प्रेक्षकांना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल आणि
सध्या प्रेक्षक वर्ग तीच चर्चा करतायत की काय होणार, नेमका हा सामना शेवटपर्यंत जाणार की इथे जयेश भोईर हा सामना संपवेल. पहिल्याच दिवशी आपण पाहिला नारपोली टीमचा निकलेश पाटीलने देखील 8 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि कदाचित हाच स्वप्न आता मैदानावरती टीम कोलाट टीमनं ठेवलाय. सध्या आपण पाहतो राज गावण 12 पाडा एक चांगला गोलंदाज आहे आणि सिद्ध करून दाखवावं लागेल आजच्या मॅच मध्ये, परंतु त्याच्या समोर तेवढाच विस्फोटक काढू जाणं हा ग्राउंड गेले 3 दिवस गाजवलाय, आजही खेळतोय आणि मैदानावरती आता गरज आहे ती 5 चेंडू मध्ये 9 धावेची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केला आणि आता 5 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. या क्षणाला एक एक धाव महत्वाची आहे. तुमच्याकडून झालेल्या चुका हे तुम्हाला फार मागात पडू शकतात, त्यामुळे येणारा प्रत्येक चेंडू तुम्हाला संघर्ष करायचा आहे. बिना संघर्ष तो कोई महान नाही बनता. 5 चेंडू 8. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर कट झालाय, अगदी फलंदाजाला बीट केलाय आणि डॉट बॉल. मी तेच सांगितलं होतं की राज गावणकडे ती कला आहे आणि तो सिद्ध करू शकतो मैदानावरती. आणि सध्या 2 चेंडू फेकले, एक अतिरिक्त धाव त्यानं दिली. आता राहिले 4 चेंडू 8 धावा. काय सुंदर लढत आहे. प्रेक्षकांच्या नजरा फक्त आणि फक्त आता मैदानाकडे लागल्यात. आजचा दिवस हा प्रेक्षकांचा आहे, कारण आज प्रेक्षकांची मेजवानी बाहुबली अर्थात नितीन नाईक स्मृती चषक 2026 हे पर्व. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा राज गावण समोर आहे. जयेश भोईर ज्यानं आतापर्यंत 35 धावा केलेत आपल्या टीमसाठी. फटका ठोकलाय, चाललाय पलीकडे, बिल्डिंगच्या पलीकडे, आर पार, स्टेडियम पार आणि जयेश भोईरचा हा वार मिळाला 6 धावा. मॅच पूर्णपणे एकतर्फा. पुन्हा एकदा 3 चेंडू राहिले आणि फक्त आता 2 धावेची गरज आहे. ते सांगितलं प्रेक्षकांनी की जोपर्यंत जयेश भोईर आहे तोपर्यंत ही मॅच संपली नाहीये आणि एक कॅच किती महागात पडते हेच प्रायचित्त कदाचित मी तर म्हणेल कोलाट टीमला हे भोगावं लागलंय. कारण एका खेळाडूनं केलेली चूक ही त्याचं प्रायचित्त पूर्ण 11 खेळाडूंना भोगावं लागतं, पूर्ण टीमला भोगावं लागतंय आणि एका मोठ्या खेळाडूकडनं ही चूक झाली. एक झेलची किंमत आपण पाहिली एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील. रोहित शर्मानं 264 धावा केल्या, 4 धावेवरती त्याचा झेल सोडला, परंतु इथे देखील खरं तर जयेश भोईरचा झेल सोडला. त्यावेळेस अठरा धावेवरती झेल सोडला ही माहिती आम्हाला मिळाली आणि त्याच्यानंतर त्यानं अजून 2 षटका ठोकलेत. काय बॅटिंग 41 वरती तो खेळतोय. खरं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. एकटा लढला सुरुवातीला, विश्वजित मात्रे लवकर बाद झाला आणि स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेत त्यानं हा सामना आपल्या बाजूनं खेचून आणलाय, परंतु हार मानणार नाहीयेत. 2 चेंडू राहिले, 2 धावीची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. लढावं लागेल. ही लढत आहे 2 टीम मध्ये, ही लढत आहे 2 बेस्ट संघांमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. जयेश भोईर विरुद्ध राज या ठिकाणी गोलंदाजी मागवती. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. राज गोलंदाजी मागवती, समोर आहे जयेश भोईर. फटका फसलाय परंतु फिल्डर नाहीये. 1 बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये. खरं तर हा चेंडू आता 1 चेंडू आणि 1 धावीची गरज. स्ट्राईक आता चेंज होणार. लास्ट पर्यंत मी तेच सुरुवातीला सांगितलं की ही कदाचित मॅच प्रेक्षकांना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल आणि ती मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. काय घडणार? राज गावणकडे कला आहे, त्यानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जरी त्याच्या ओव्हरमध्ये एक षटकार आला असेल तरी सुद्धा मी म्हणेल की त्यानं जी आतापर्यंत गोलंदाजी केली ती भरपूर चांगली.
नियंत्रित टप्पा, त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत आणि नक्कीच हा शेवटचा बॉल आता सर्व काही लक्ष प्रेक्षकांचं त्याच्याकडे लागलंय. नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला निमिष मोहिते, दादरपाडा उरण. क्या बात आहे. एक बॉल एक दाबीची गरज. आता प्रश्न पडलाय कॅप्टनला की फिल्डिंग रचना कशी राहणार. दुसरीकडे दबाव आलाय निमिषवरती, कारण निमिष पहिला चेंडू खेळणार आहे आणि एक बॉल एक करायची. एक चेंडू 6 धाबा असताना फलंदाजावरती दबाव नसतो, परंतु ज्यावेळेस एक बॉल एक ची मॅच असते तेव्हा प्रेशर हा फलंदाजावरती असतो. आणि सध्या तरी पाहिजे काय घडणार. राजगामन स्वतःला सिद्ध करणार की ते निमिष हा धाव पूर्ण करणार, हा प्रश्न आहे शेवटच्या बॉलवरती. आज अशाच लढती पाहायला मिळते, त्यामुळे प्रेक्षक वर्ग आज तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत जॉईन राहा आणि मॅचचा आनंद घ्या. एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल एक ची गरज. चांगला बॉल खेळून काढलाय ऑन साइडला. मॅच विन निमिष मोहितेनं जिंकली ही मॅच. आणि या मॅचचा हिरो खरं तर मानावा लागेल 42 ची खेळी करणारा जयेश भोईर. आपला आतून खेळ दोन्ही संघाचं कौतुक करेल बाबूशा. मॅच शेवटपर्यंत राहिली. यस, राजगामनचं देखील कौतुक झालं पाहिजे, ज्याने शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा डिफेन्स करताना शेवटपर्यंत मॅच घेऊन गेला, त्याचंही कौतुक करेल. परंतु इकडे एका चुकीमुळे ही लढत आता पराभव पत्करावा लागले टीमला, अर्थात वैष्णवी कोलाट संघ हा संघ परास्त झाला. हार्डलक टीम आणि अभिनंदन करूया आपण सुयोग स्पोर्ट दापोली टीम, ज्यानं हा सामना जिंकलाय. आणि चला लगेचच दुसरी मॅच सुरू होणार. जीएस स्पोर्ट्स नागोटने अक्षय पवारचं डिसिजन फिल्डिंग करण्याचं आहे. यस, फिल्डिंग करण्याचा डिसिजन. हा यस. आणि बघा मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला कुणाल नाईक भिंगारी यांच्याकडून एक टी शर्ट आले, त्याचबरोबर नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून एक गॉगल आलेली आहे. आणि नक्कीच खेळाडूंना सूचना आहे की जी टी शर्ट तुम्हाला मिळेल मॅन ऑफ द मॅचची, ती टी शर्ट नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला परिधान करायची आहे, ही लक्ष असू द्या. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट नो शक वन मॅन आर्मी 42 खेळी करणारा, खरं तर त्यानंतर गोलंदाजीतून 2 विकेट ऑलराऊंडर जयेश भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि सुयोग स्पोर्ट दापोली टीम जायचं नाही, कारण लगेचच मॅच होणार आहे, लक्ष असू द्या. सेकंड राऊंड लगेच होणार आहे. चला, जयेश भोईरला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच त्याला आपण देणार आहोत. खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट आहे जी कुणाल नाईक आमचे भिंगारी यांच्याकडून देण्यात आली. त्यानंतर नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून एक गॉगल आहे, ती देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. देण्यासाठी मी विनंती करेल अडीबाई नाईक या आपल्या शुभास. मी इथे जयेश भोईला मी मॅन ऑफ द मॅच देतो. जयेश व्हेरी वेल डन. काय खेळलाय आज मॅच मध्ये, ज्या प्रकारे लढलाय जयेश. मॅन ऑफ द मॅच कुणाल नाईक भिंगारी यांच्याकडून एक टी शर्ट. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला ती टी शर्ट परिधान करायची, लक्ष असू द्या. हा यस. आणि जर टी शर्ट साईज बदलवायची असेल तर बदलून घेऊ शकता. जयेश व्हेरी वेल डन, अभिनंदन. खरं तर ज्या प्रकारे आरपीएल ची तयारी सुरू आहे, त्या अगोदरचा परफॉर्मन्स आणि अगदी जसा पाहिजे तसा खेळलास. खरं तर गेले 3 दिवस तू सातत्याने ग्राउंडवरती खेळतोय, काय सांगशील? खेळपट्टीचा किती अनुभव आहे? खेळपट्टीचा तर चांगला अनुभव आहे, कारण की 2 मॅची चांगल्या झालेल्या आणि तिसरी मॅच सुद्धा चांगली आली. खेळपट्टीचा सांगायचं झालं तर खेळपट्टी ही मध्ये स्लो फास्ट, त्यामुळे थोडा बघून खेळायला लागतं. डॉट चेंडू पण होतात, पण चांगली बॅटिंग झाली. शेवट बॉल पर्यंत मॅच गेली. एक बॉल एक आणि निमिष खेळपट्टी होतं. काय मनात काय चाललं होतं? काही नाही, मला माहित होतं निमिष का मार, कारण की यावर्षी निमिष हा चांगला टचमध्ये रबर बॉलला आणि तो स्ट्राईकला होता, म्हणजे निश्चितच तो प्लेट करीलच. चांगला बॅट्समन आहे आणि त्यांनी चांगल्याच असं प्लेट केलं. एक शेवटचा प्रश्न, आज गुरुपौर्णिमा आहे. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आतापर्यंत चांगला प्रवास झालाय, कुणाला गुरु मानतोस? क्रिकेटच्या ह्याच्यात मी फक्त निलेश भोईर आमचा कॅप्टन त्यालाच गुरु मानतो, कारण की त्याच्यामुळे आज जे काय आहे या स्टेजवर खेळतोय, त्यांनी संधी दिली गावातून आम्हाला, त्यामुळे तोच गुरु आमचा. धन्यवाद नाईक.